ए काय चाललंय हो तुमचं? हा? काय काय म्हणताय मला? माझ्या मोबाईलचा कसं थंब देतो मी मोबाईलला, हा तसं तुझ्या तोंडाला थंब दिला का नाही की लगेच तुझं तोंड पण उसका. तर असं असतं थोडी. बघ आता हो आहे का कसं आहे हो. मग चावायसाठी उघडतो. चावायसाठी गॅसची गाडी आली, तुमचा गॅस भरायचा आहे का? नाही, माझा सकाळीच खाली केलाय ते टाकी मोठी. हा आता ते बारकी टाकी भरून घेणार आहे. तर कसलं मित्रांनो, आमच्याकडं थंडी डेंजर सुटली, लय थंडी वाजती या. हो का, बघायचंय का? हो का काय ग थंडी वाजती वे? काय थंडी वाजता. आणि आमचा स्वाम्याची तयारी बघा काय चालली. हे बघा संध्याकाळची तयारी. हा सोमा, काय गार लागतंय का नाही तुला? लय गार लागतं पण मी कधी जर्किंगच घालत. जर्किंग घालत नाही, पण ही शेकायची कशी तयारी चालली रे तुझी? आता ही शेकायला लागते संध्याकाळी जेवायच्या अगोदर खुर्ची टाकून बसायचं मस्त पैकी. मस्त पैकी जाळ करायचा आणि मस्त की अरे म्हातारे, तुला कळतं का? काय काय पोरग तुझ्या हाताखाली काम धंदा का करतय ती कळ ना तुला? का करते? हा का करते? आता तूच ओळख बर. का करते? ह्याच्या अगोदर इतकं काम करत होतं नव्हतं हा? नव्हतं, पण पोरग आता मनाव घेतले का नाही? मनाव घेतले या. हा हा ए सोमा, हो नाना काय म्हणते? काय म्हणते ते? मनाव घेतले या, काय लाकडं फोडायची. लाकडं पडायची. हा? आता ते गार मग बघ. थंडी आहे म्हणून. थंडीसाठी नाही, मग तुम्हाला आता त्याच्या डोक्यात काय माहितीये का? आता तुमची जरा थोडी थोडी सेवा केली का नाही, हा म्हणजे तुम्ही रान मेवा द्याल ऐक आणून. रानमेवा. काय हा आता बघ तू काय म्हणते. गुटरू गुम. हा, तर हो का ह्यांचं चाललंय या. म्हणजे असं सांगा की पोराला पोरगी बघून आणायची हा आता कसं ओळखलंच तू? आहे ना सोमा? सोमा, तीच त्याच्या डोक्यात आहे. नानाची तयारी आहे बघ. सून ग लवकर घरी घेऊन यायची. हो तुझी तयारी आहे का लवकर बायको घरी घेऊन यायची? हा ऐकलं ऐकलं यायची की हा, म्हणतंय. तुला काय वाटलं आपण येडा आहे दोघ जणी पोरं लय शहाणी आहे ती, माहित आहे का तुला? किती वेळा त्यामुळेच हे आमच्या समाजी एवढी काम चालली ती बाई. ए रे लागतं ना आता कसं. आता एकदम 8 दिवसाचा आठ- उद्योग करून ठेवला. 8 दिवस बरं आहे बाई. हं, पहिली माणसं लाकडं फोडली हा. तर बायका देत होती. आता आता ह्याला कवा एक लाकूड फुटणं त्याच्या फुटलं का? फुटलं रागानं गाडीनं फोडलं. रागानं फोडलं. तर मित्रांनो, आमच्याकडे इतकी डेंजर थंडी पडली, लय थंडी पडली. हो का आमच्या नवऱ्यानं ह्या जाळणाचा ढिगाराच लावलाय. काट्याचं जाळण आपलं टाकून दिले या, आपलं फोडा आणि आपली थंडी गारठीचं जाळा म्हणून, आहे का नाही? मग काय करणार तर? एवढं ते मोठं झाड खडसून काढलं, खडसून काढले झाड. अख्खं झाड खाली घेतलं. त्यामुळं आता आता- बायको सारखी म्हणती मला गार लागतंय. मग म्हटलं एकदा सोडूया काय झाड. हे माझ्या नवऱ्याचं एक येडं काम आहे. अगं झाड म्हणजे ती झाड पाडलं त्याचं आता जळण होईल का नाही तुला? आता जळण दिलंय बघा फोडून. हो का आमच्या सोमान आता ढिगाराच लावलाय चांगला मस्तपैकी. चल सोमा, आता हळूहळू आपलं जाळ करूया आता आणि जाळ आपलं करूया बसूया जरा. इथं मस्तपैकी शेकत. आपलं काय माहिती अंधार पडाय पण आता लागलाय. ही जरा हात्यार चका करायचे जरा सरळ. बरं मी पेटवतो काय. त्यावर तुम्ही शिकुटी करा. मी जरा हे चमकावतो म्हणजे उपयोग येते ना. कार लागतंय बाबा. दोनच आणि मिनिटं. आता करा एवढं करा गुरुवार- शेकोट. एवढं गुरुवार संपलं का नाही? दोनच मिनिटं. गावरान एक दिवशी कोंबडा आणला का नाही? हो का, ह्याला तर गावराना देशी कोंबड्यावर बसलंय. हा कसं गार लागतंय ना. आमच्या सोमाचं चाललंय ही चोळायचं. हा कुराड चोळते. कशासाठी दार लावते कुराडीला? लाकडं बिकडं तोडायला लागते. लाकडं बिकडं तोडायला. आणि काय मस्तपैकी आपले धार लावायची चालली. हो का इकडं मस्तपैकी या दोघांचं काय पाठीमागं चाललंय बघूया चला. गारट्या गुरट्याचं दिवस आहे आणि ह्या माणसांची काय चालली. हा शेकुटी. हात हलवू हो का? अगं कागद घाल की त्याला. ते पप्पाच्या हातात आहे की. मग कशाला काय बघायला ठेवलाय? पप्पाने धरून ठेवलंय हातात. गारट्या गुरट्याचं दिवस असलं की असं असतंय बघा. किती मस्तपैकी शेकोटी करून शेकाय बसायचा. मग ते शिवार आहे का काय? नाही तर हळू 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 भाजलं असतात. नाही ना जोरात. नाही भाजलं नाही पण भाजलं असतं. भाजला. भाजलं नको तर मित्रांनो, आमच्याकडे पण थंडी जाम पडली, तर या शेकायला. तर चला बाय मित्रांनो.